नमस्कार, मी दीपाली कांबळे. डॉक्टर तुमच्या घरी या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. कर्करोग हा आजच्या काळातला एक गंभीर आजार आहे, पण योग्य वेळी निदान आणि आधुनिक उपचारांनी त्यावर मात करता येतं. आणि अशा या आजाराविषयी जनजागृती करणं आणि रुग्णांना योग्य मार्गदर्शन देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि याच आजाराबाबत सखोल मार्गदर्शन करण्यासाठी, तुमच्या सर्व शंकांचं निरसन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रख्यात मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर भरत भोसले. सर, आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. डॉक्टरांशी संवाद साधण्याआधी त्यांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर भरत भोसले हे मुंबईतले प्रख्यात मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत. ते बॉम्बे हॉस्पिटल आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल इथे सिनियर कन्सल्टंट आहेत. त्यांना या क्षेत्रात जवळपास 20 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी स्वित्झर्लंडच्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटल झुरिच इथे लंग कॅन्सरमध्ये फेलोशिप केली आहे. ते बीबी प्रिसिजन ऑन्को केअर अंधेरीचे संस्थापक आहेत. ते होली स्पिरिट हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल, सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल आणि रहेजा हॉस्पिटल इथे व्हिजिटिंग कन्सल्टंट ऑन्कोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. प्रिसिजन ऑन्कोलॉजी, इम्युनोथेरपी आणि पेशंट सेंट्रिक केअर हे त्यांची वैशिष्ट्य आहेत. सुरुवात करूयात सर. पहिला अगदी बेसिक प्रश्न आहे, तो म्हणजे कॅन्सर म्हणजे नक्की काय आणि कॅन्सरमुळे मृत्यूच होतो का? कॅन्सरबद्दल लोकांमध्ये माणसामध्ये ना एक मोठा गैरसमज आहे की कॅन्सर म्हणजे मृत्यू. असं नाही आहे. तर शॉर्टमध्ये असं म्हणजे कॅन्सर म्हणजे मृत्यू बिलकुल नाही आहे. आपल्या शरीराचं जी वाढ होत असते ती फिजिओलॉजिकल म्हणजे नॅचरल प्रकारे होत असते. जेव्हा बॉडीचा त्यावरती जो कंट्रोल निघून जातो, ज्या छोट्या पेशी असतात त्या एका प्रमाणाच्या बाहेर वाढायला लागतात. त्यांच्यामध्ये होणारे बदल्स हे आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जातात, बॉडीच्या नियंत्रणाच्या पलीकडे जातात. आणि गाठ जी म्हणतो ती गाठ जेव्हा कंट्रोल होत नाही किंवा ती शरीराच्या एका भागापासून दुसऱ्या भागामध्ये पसरते, याला कॅन्सर म्हणतो आपण, कर्करोग असं म्हणतो. आणि कर्करोग आज 2026मध्ये आपण इथं बोलतो आहोत. तर मी रिस्पॉन्सिबिलिटीने हे सांगतो, कॅन्सरमध्ये मृत्यू होतो असं हे एकदम चुकीचं आहे. नवीन उपचार पद्धतींमुळे कॅन्सर पूर्णपणे बरा केला जाऊ शकतो. निश्चित सर. खरं तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे या आजाराबाबत खूप गैरसमज लोकांमध्ये आहेत. आणखी एक गैरसमज आहे, तो म्हणजे हा जो आजार आहे तो संसर्गजन्य आहे का? नाही, बिलकुल नाही. टच केल्यामुळे किंवा एकत्र जेवल्यामुळे कॅन्सर पसरत नाही. इट्स नॉट अ इन्फेक्शियस डिसीज. सो हा एक मोठा गैरसमज आहे जो लोकांनी आपला क्लिअर केला पाहिजे डॉक्टरांकडून, एक्सपर्टकडे जाऊन. आणि हा प्रश्न प्रत्येक अल्टरनेट मरीजचे फॅमिली विचारते की आता आमच्या फॅमिलीमध्ये एका मेंबरला कॅन्सर झालेला आहे, तो दुसऱ्याला होऊ शकेल का? कारण लहान मुलं असतात, एल्डरली मोठे असतात. तर हा प्रत्येक पेशंटच्या मनामध्ये असलेला प्रश्न आहे. कॅन्सर हा संसर्गजन्य नाही. म्हणजे कॅन्सर हा संसर्गजन्य रोग अजिबात नाही. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर, बायोप्सी म्हणजे काय आणि बायोप्सी केल्यामुळे कॅन्सर पसरतो का? हे एक अजून एक मिथ आहे. हे थोडं मी डिटेल सांगू इच्छितो. बायोप्सीने कॅन्सर पसरत नाही, पण बायोप्सी जी टिश्यू आपण काढून घेतो आणि तपासणीला पाठवतो लॅब्समध्ये, जिथे कळतं की आपल्याला तो कॅन्सर आहे की नाही आहे, तर कोणत्या टाईपचा आहे आणि त्याच्यासाठी लागणारी जी आधुनिक उपचार पद्धती, त्यासाठी जे टेस्ट्स असतात ज्याला आपण मॉलिक्युलर टेस्ट म्हणतो, ह्यासाठी बायोप्सी हा फार महत्त्वाची स्टेप असते. तर माझ्या ट्रीटमेंटमध्ये माझं सक्सेस ॲज अन ऑन्कॉलॉजिस्ट, पेशंट आउटकम जे म्हणतो, पेशंट क्युअर करणं म्हणतो, यासाठी बायोप्सी करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळं लोकांच्या मनामध्ये जे आहे की बायोप्सी केल्यामुळे कॅन्सर पसरतो, हे अगदी चुकीचं आहे. इनफॅक्ट बायोप्सी ही कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये जे सक्सेस मिळतं त्याची पहिली स्टेप आहे असं मला असं वाटतं. नक्कीच. आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे सर, कॅन्सरमध्ये अनेक उपचार पद्धती आजकाल निघालेल्या आहेत. केमोथेरपीबद्दल सगळेच लोक बोलतात, सगळ्यांनाच माहिती आहे. आणखी कोणत्या अशा आधुनिक उपचार पद्धती यावर आहेत? 20 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही फेलोज होतो, म्हणजे आमचं जेव्हा शिक्षण चालू होतं, त्यावेळी ॲक्च्युली त्याच्या आधी जसं ट्युबरक्युलोसिस आहे, HIV वगैरे आहे, अशा आजारांनंतर कॅन्सरबद्दल जे जनमानसामध्ये जे होतं की कॅन्सर म्हणजे मृत्यू, असं का होतं की त्यावेळी ओनली ट्रीटमेंट फॉर कॅन्सर पेशंट वॉज किमोथेरपी. आणि मग किमोथेरपी म्हटलं की लोकांच्या डोक्यात येतं की केस जाणार, उलटी होणार, साईड इफेक्ट्स होणार. जसं जसं आम्ही प्रॅक्टिस वाढत गेलं, जसं आम्ही कन्सल्टंट झालो, नवीन नवीन उपचार पद्धती ज्या आहेत, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, आणि ह्याच्यानंतर जे पेशंट क्युअर, पिडियाट्रिक कॅन्सर्समध्ये इव्हन किमोथेरपीमुळे कॅन्सरचे क्युअर रेट हे 98%. आणि नंतर हळूहळू टार्गेटेड थेरपी आल्या, नंतर इम्युनोथेरपी आल्या. ह्याच्यामुळे क्युअर रेट्स आर नाऊ मोर दॅन 90% पेशंट्स हा क्युअर होतात, डिपेंड्स ऑन स्टेज. तर ह्या उपचार पद्धती मोर प्रिसाईज आहेत. आणि याच्यामध्ये प्रत्येक पेशंट, जसे माझ्याकडे आज 10 पेशंट्स आले क्लिनिकमध्ये, त्यामुळे प्रत्येक पेशंटची ट्रीटमेंट सेम नसतेच. फॉर एक्झाम्पल लंग कॅन्सर घेतलं, लंग कॅन्सरची बायोप्सी केली, त्यानंतर आपल्याला कळतं हा कॅन्सर आहे का,
असेल तर तो कोणत्या टाईपचा आहे, त्या टाईपमध्ये परत आम्ही त्या ट्युमरमधले DNA एक्स्ट्रॅक्ट करतो आणि त्याच्यावरती आम्ही कुठलं म्युटेशन आहे का बघतो. त्याला आम्ही म्हणतो मॉलिक्युलर सिग्नेचर. आणि त्यानुसार प्रत्येक पेशंटची ट्रीटमेंट ही वेगवेगळी असू शकते, जी की मोर इफेक्टिव्ह असते आणि लेस टॉक्सिक असते. आणि त्याच्यामुळे आउटकम जो आहे, आजकाल तुम्ही पाहाल की जे लंग कॅन्सरचे पेशंट्स आहेत, जे आमचं जेव्हा शिक्षण चालू होतं त्यावेळी त्यांचा साधारणतः सर्वायवल जो म्हणतो, मीडियन सर्वायवल वॉज नॉट मोर दॅन 1 year, म्हणजे 1 वर्षाच्या वरती. त्यामुळे लोकांना वाटायचं कशाला ट्रीटमेंट घ्यायची. आणि आज मोर दॅन 50%, त्यातले 50% जास्ती लोक हे 5 वर्ष 10 वर्षाच्या वरती जिवंत राहू शकतात. आणि पूर्णतः तो ट्युमर पेट स्कॅन जे म्हणतो आपण, पेट स्कॅनमध्ये तो ट्युमर दिसतही नाही, त्याची लक्षणं दिसत नाहीत. सो ह्या नवीन ज्या उपचार पद्धती आहेत त्या मोर इफेक्टिव्ह आहेत, लेस टॉक्सिक आहेत. आणि कुठेतरी ना लोकांमध्ये जी भीती आहे की कॅन्सर म्हणजे काहीच ट्रीटमेंट नसते, होणार नाही, हे असं नाही आहे. आज तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की लोकांनी पुढे येणं फार गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे पुढे या, जाणून घ्या. आणि त्यामुळे काय होतं की अर्ली डिटेक्शन, पहिल्या स्टेजमध्ये डिटेक्शन जेव्हा होतं, जेव्हा आपण कॅन्सर हा पहिल्या टप्प्यामध्ये पकडतो, तेव्हा त्याचा क्युअर रेट हा 90-95% असतो. सो ह्यासाठी कॅन्सरबद्दल माहिती घेणं फार गरजेचं आहे. आणि एक्सपर्ट्स आहेत ना, देर आर ऑन्कॉलॉजिस्ट, सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट, मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट, काउन्सलर्स असतात, जे की कॅन्सर जेव्हा फॅमिलीला कळतं की आपल्या फॅमिलीमध्ये ह्या व्यक्तीला कॅन्सर आहे, तो एका पेशंटमधले बदलाव नसतो, जो सायकोलॉजिकल चेंज होतो ना, एंटायर फॅमिली गेट्स अफेक्टेड. 100 प्रश्न असतात. पहिलं तर की मृत्यू आहे का, ट्रीटमेंट कुठे आहेत, इंडियामध्ये होतात का, कॉस्ट कधी कधी खूप जास्ती असते. ह्याच्यासाठी सोशल सपोर्ट पण खूप असतो. लोकांना माहीत नसतो की आपल्याला काही ठिकाणी सोशल वर्कर्सच्या माध्यमातून फंड्स मिळतात. जर ट्रीटमेंट खूप खर्चिक असेल आणि ती जर ठीक होणारी असेल तर बऱ्याचशा सामाजिक संघटनासुद्धा पुढे येऊन मदत करतात. आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये बऱ्याचदा मदतींमधून मदत उभारून पेशंटची ट्रीट केलेली आहे. जर पेशंट पूर्ण कॅन्सर ठीक होणार असेल तर त्यासाठी पूर्ण प्रयत्न केले पाहिजे. इनफॅक्ट स्टेज 4मध्ये सुद्धा पॅलिएशन बोलतो. एखादा पेशंट जर ठीक होणार नसेल तर त्याचा जो प्रवास आहे तो कसा सुखद व्हावा आणि त्यामध्ये कमीत कमी पेन व्हायला पाहिजे पेशंटला. याच्यासाठी पॅलिएटिव्ह केअर नावाची एक वेगळी ब्रँच आहे, ज्याच्यामध्ये पेशंटचे आस्पेक्ट्स, सायकोलॉजिकल आस्पेक्ट्स, बऱ्याचशा पेशंटना डिप्रेशन येतं, फॅमिलीमध्ये ते डिप्रेशन असतं, कारण त्याच्याबद्दल आपल्याला गैरसमज खूप असतात. आय थिंक ह्याच्याबद्दल ना बातचीत होणं खूप महत्त्वाचं आहे, मोर फ्रिक्वेंट बातचीत होणं महत्त्वाचं आहे. आणि तो एक वेगळा भाग आहे. आणि तो बघण्यासाठी सायकोऑन्कॉलॉजिस्ट असतात. कसं असतं की एक डॉक्टर म्हणून सगळ्या गोष्टी करू शकत नाही. सो जसं माझ्या क्लिनिकमध्ये देर आर काउन्सलर्स फॉर जेनेटिक काउन्सलिंग, जसे की 5% कॅन्सर्स हे फॅमिलीमध्ये असतात, तर त्याच्या टेस्ट करून तो कॅन्सर व्हायच्या आधीसुद्धा काही आपल्याला उपचार करता येतात की कॅन्सर होऊ नये म्हणून. त्याला आपण प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट म्हणतो. पण 95% ऑफ द कॅन्सर जे आपल्या जीवन पद्धती, आपण काय खातो, आपली बॉडी कशी आहे, स्थूल कशी आहे, ॲडिक्शन्स, तंबाखू आणि अल्कोहोल ह्यामुळे होत असतात. तर ह्याच्याबद्दल जाणून घेऊन आपण ते प्रिव्हेंट पण करू शकतो. ही बातचीत होणी गरजेची आहे. आमच्या क्लिनिकमध्ये जसं मी म्हटलं, जेनेटिक काउन्सलिंग होतं, डाएट काउन्सलिंग होतं, पेशंटला सायको ऑन्कॉलॉजिकल काउन्सलिंग दिलं जातं. ट्रीटमेंट एका बाजूला राहिली, पण ती ट्रीटमेंटची जर्नी जी आहे ती सुखद व्हावी, टेन्शन कमी राहावं, यासाठी पेशंटना बऱ्याचशा गोष्टी स्वतः करायला लागतात पुढे. जसं की एक्सरसाइज, ती ऑब्व्हियसली नॉर्मल माणसाने पण एक्सरसाइज केली पाहिजे, चांगला डाएट खाल्ला पाहिजे. पण ज्या दिवशी डायग्नोसिस होतं त्या दिवसापासून आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये एनकरेज करतो की तुम्ही स्वतःहून एक्सरसाइज करा. ट्रेंड, ऑब्व्हियसली ट्रेंड एक्सरसाइज, कारण 90 वर्षाचे पण पेशंट असतात आणि 10 वर्षाचा पण पेशंट असतो. प्रत्येकाच्या वयानुसार एक ट्रेंड एक्सरसाइज, कारण नवीन थेअरीजमध्ये असं सापडलेलं आहे की एक्सरसाइजमध्ये मसल स्टिम्युलेट करतात आणि दॅट कंट्रोल्स युअर इम्युनिटी. जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती कंट्रोल करण्यासाठी डाएटबरोबर तुमची एक्सरसाइज पण महत्त्वाची आहे. म्हणजे ट्रीटमेंट तर घेतलीच पाहिजे, पण ह्या 2 गोष्टीसुद्धा योग्य सल्ल्यानुसार पेशंट्सनी कॅरी केल्या पाहिजेत. सो दॅट अल्टिमेट गोल इज टू क्युअर द कॅन्सर ऑर कंट्रोल द कॅन्सर. नक्कीच तुम्ही सर पद्धती सांगितल्या, आधुनिक उपचार पद्धती सुद्धा सांगितल्या. मला म्हणायचं आहे की आता जी केमोथेरपी आपण ऐकतो ती खूपच जुनी झाली आहे का? म्हणजे आता ज्या आधुनिक उपचार पद्धती आहेत त्याच अवलंबाव्यात का? जसं मी मगाशी म्हटलं की पिडियाट्रिक कॅन्सर्स हे एक मोठं उदाहरण आहे सक्सेससाठी कॅन्सरच्या. लहान मुलांमध्ये 90sमध्ये डायग्नोसिस म्हणजे डेथ असं सेंटर होतं.
जे पिडियाट्रिक कॅन्सरमध्ये जे क्युअर रेट 0 ते 98% पोचले, हे फक्त आणि फक्त किमोथेरपी. त्यावेळी टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी नव्हत्या. मी 98% म्हणतो आहे. म्हणजे प्रोटोकॉल्समध्ये कॉम्बिनेशन ऑफ किमोथेरपी. सो किमोथेरपी जुनी झालेली आहे, आउटडेटेड झालेली आहे असं बिलकुल नाही. आज ही ब्रेस्ट कॅन्सरमध्ये बॅकबोन ऑफ किमोथेरपी ही बॅकबोन ऑफ ट्रीटमेंट इज किमोथेरपी आहे. लंग कॅन्सरमध्ये सुद्धा वापरतो, सगळ्या कॅन्सरमध्ये किमोथेरपी वापरतो. काही 1-2 उदाहरणं सोडली तर ज्याच्यामध्ये किमोथेरपी आपण वापरत नाही. पण किमोथेरपी जुनी झालेली नाही. किमोथेरपी इनफॅक्ट आपण बेटर प्रकारे आजकाल वापरतो इन कॉम्बिनेशन विथ इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी ह्याच्याबरोबर वापरून आपण पेशंटला जास्तीत जास्त क्युअर रेटपर्यंत पोहोचवतो. तो किमोथेरपी अजूनसुद्धा आपण ॲज अ बॅकबोन ऑफ ट्रीटमेंट म्हणून वापरतो. नक्कीच. म्हणजे मग जेव्हा पहिल्यांदा पेशंट तुमच्याकडे येतो तेव्हा त्याची सुरुवात अगदी काउन्सिलिंग पासून होते, जेव्हा डिटेक्ट होतं कॅन्सर? कुणाला तुम्हाला कॅन्सर आहे हा शब्द सांगणं ही फार मोठी गोष्ट असते. बरोबर आहे. म्हणजे समोरच्या माणसाच्या मनामध्ये काय बदल होत आहेत हे सांगताना ना फार संवेदनशील गोष्ट आहे ती. आणि त्यासाठी टाईम देणं फार गरजेचं असतं. मोर ऑफ माझ्या क्लिनिकमध्ये किंवा कुठेही पण एव्हरी डॉक्टर हू इज नो इन टू ऑन्कॉलॉजी, तो प्रत्येक डॉक्टर पेशंटला ऐकून घेणं फार महत्त्वाचं असतं की पेशंटला काय वाटलं, पेशंटच्या फॅमिलीला काय वाटलं. बऱ्याचदा असं होतं की लोक समोरच येत नाहीत की कॅन्सर म्हणजे डेथ म्हणून लोक डायग्नोज पण करत नाहीत. सो तो वेळ देणं आणि पेशंटला व्यवस्थित सांगणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि ती एक आपल्याला एक संधी असते ज्यामध्ये पेशंटला आपल्याला पॉझिटिव्हिटी क्रिएट करणं. कारण तुम्ही पेशंटशी कसं बोलता, कसं त्याला कळतं की बाबा माझं पुढे फ्युचर काय आहे. तर आय थिंक ती एक मोठी संधी असते जी प्रत्येक डॉक्टरांना पेशंटला कुठलीही स्टेज असून दे, जसं की म्हटलं स्टेज 4मध्ये क्युअर जरी नसेल तर कंट्रोल करून एक गुड क्वालिटी ऑफ लाईफ देऊ शकतो. तर हे संभाषण फार महत्त्वाचं असतं आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो की पेशंटला हे सगळं समजलं पाहिजे आणि पेशंटने स्वतःहून मनात एक पॉझिटिव्हिटी आणली पाहिजे की नाही मी ह्याला सामोरं जाणार आणि पूर्ण ठीक होणार. कारण एक ती स्वतः आतून जी इच्छा असते ना ती फार महत्त्वाची असते. आणि मी पर्सनली बिलीव्ह करतो त्यामध्ये की व्हेन पर्सन डिसाइड्स की मला ही गोष्ट करायची आहे, ती होण्यासाठी मग सगळी टीमसुद्धा ना उत्स्फूर्तपणे काम करते आणि क्युअर रेट्स पण वाढतात. ऑब्व्हियसली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी हे गरजेचं आहे. पण त्याचबरोबर मोटिवेशन हे खूप खूप महत्त्वाचं आहे आणि पेशंटबरोबर पेशंटच्या फॅमिलीचं पण महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी चर्चा होणं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे बीबी प्रिसिजन ऑन्को केअर जे आहे त्याचं नेमकं वैशिष्ट्य काय आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर मी जसं सांगितलं की मागच्या 20 किंवा त्याच्यापेक्षा जास्ती पिरियडपासून कॅन्सर पेशंट बघतोय. जसं मी आत्ता बोललं की डिस्कशन्स हे महत्त्वाचे असतात. माझ्या सेंटरमध्ये एक पर्सनलाइज अप्रोच असतो जो की पर्सनलाइज मेडिसिन म्हणजे प्रत्येक पेशंट हा युनिक असतो. माझ्याकडे जर 10 पेशंट येत असतील लंग कॅन्सर फॉर एक्झाम्पल ऑर ब्रेस्ट कॅन्सर, तर त्या बायोप्सीनुसार प्रत्येक पेशंटची ट्रीटमेंट ही सेम नसते. एका पेशंटची ट्रीटमेंट वेगळी असू शकेल, ज्याला फक्त केमोथेरपी लागेल, दुसऱ्या पेशंटला टार्गेटेड थेरपी, तिसऱ्या पेशंटला इम्युनोथेरपी किंवा कॉम्बिनेशन ऑफ दिस. आता हे ठरवताना पेशंटला ना काही वेळ द्यायला लागतो. पेशंटलाही थोडासा पेशन्सने सगळ्या टेस्ट येण्यापर्यंत हा वेळ जो असतो, जसं की पेशंट जेव्हा येतात ते पूर्ण निगेटिव्हली आणि डिप्रेस्ड सिच्युएशन असते की कॅन्सर जसं म्हटलं प्रत्येकाला असं वाटतं की काहीच नाही होणार, पण असं नाही आहे. पहिल्या कन्सल्टिंगमध्ये सायकोलॉजिकल काउन्सिलिंग जे असतं, नंतर प्रत्येक टेस्ट ही खर्चिक असते, ती कशी करायची, त्याचे रिझल्ट्स इंडियात होतात, बाहेर होतात. फॉर्च्युनेटली आजकाल सगळ्या गोष्टी इंडियामध्ये अवेलेबल आहेत, कुणाला बाहेर जायची गरज नाही. रिसर्च पण होतो इंडियामध्ये, रिसर्च पण होतो. तर माझ्या क्लिनिकमध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन पहिल्यावेळी डिटेल पेशंटचा डेटा बघून कसं कुठल्या पेशंटला कसं ट्रीट करता येईल ह्याच्याबद्दल डिस्कशन्स होतं. काही प्रॉब्लेम्स असतील, कुठे टेस्ट होत नसतील, कशा पाठवायच्या, त्यानंतर ट्रीटमेंट कशी प्लॅन करायची. आय बिलीव्ह हॉलिस्टिक अप्रोच. म्हणजे पेशंट्स माझ्याकडे एनकरेज करतो तुम्हाला जे आवडतं. मेडिटेशन म्हणजे मला असं नाही वाटतं मेडिटेशन म्हणजे प्रत्येक वेळी डोळे बंद करून शांत राहणे. मेडिटेशन म्हणजे तुम्हाला काय आवडतं. कुणी लेखक असेल त्याला लिहायला आवडतं, इट्स अ मेडिटेशन फॉर देम. कुणी म्युझिशियन असेल तर त्याला गाणं किंवा तो काही इन्स्ट्रुमेंट वाजवत, इट्स अ मेडिटेशन फॉर देम. कुणाला वॉकिंग, जर काही लोकांना फिरायला आवडतं बागेमध्ये, दॅट्स अ मेडिटेशन. ह्या गोष्टी एनकरेज करतो, थांबू नका. नाहीतर कसं होतं की कॅन्सर डायग्नोसिस नंतर सगळी घरीच ठेवतात पेशंट, नाही बाहेर नाही जायचं. फूड हॅबिट्स असतात, सडनली वी डोंट हॅव टू चेंज देम, की त्याच्यामध्ये थोडेफार बदल करायचे. हे सगळे डिस्कशन्स पहिल्या कन्सल्टिंगमध्ये आम्ही पेशंटला ना थोडंसं ना आपलंसं वाटून घेणं पण महत्त्वाचं असतं. ही टीम आहे, इट्स अ टीम वर्क. पेशंटला एकट्याला फाईट नाही करायची. डॉक्टर्स आहेत, सिस्टर्स आहेत, पूर्ण फॅमिली आहे. ह्या सगळ्यांची एक टीम असते जी जेव्हा एकत्र टीम खेळेल, त्या युद्धामध्ये फाईट करेल,
तेव्हाच आपण ना मला असं वाटतं की पूर्ण क्युअरकडे मार्गदर्शन करू किंवा कंट्रोलकडे मार्गदर्शन किंवा सक्सेसकडे मार्गदर्शन करू. हे सगळं आमच्या कन्सल्टिंगमध्ये आणि थोडंसं माझं कन्सल्टिंग पेशंटला एक असं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर बाकीचे रुग्ण बघितल्यानंतर आणि कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पहिल्या स्टेजचाही पेशंट असतो आणि थर्ड स्टेजचा किंवा फोर्थ स्टेजचा पण पेशंट असतो. कुठेतरी दुसऱ्या पेशंटला बघितल्यानंतर त्यांना वाटतं की माझं डेस्टिनेशन पण तसंच आहे. हे थोडंसं प्रत्येकाला आयसोलेटेड काउन्सिलिंग दिल्यामुळे आणि एक पर्सनलाइज अप्रोच ठेवल्यामुळे आणि जसं मी सांगितलं की नवीन ट्रीटमेंट ही प्रिसिजन ट्रीटमेंट आहे, पर्सनलाइज ट्रीटमेंट आहे. बेस्ड ऑन प्रत्येक ट्युमरमधून DNA एक्स्ट्रॅक्ट करून त्याच्यामध्ये जे म्युटेशन्स असतात त्याच्यानुसार ट्रीटमेंट करणे, दॅट इज कॉल्ड एज अ पर्सनलाइज मेडिसिन, दॅट इज कॉल्ड एज अ प्रिसाइज ट्रीटमेंट. नॉट ऑल द पेशंट्स आर ट्रीटेड विथ केमोथेरपी. तो ह्या सगळ्या गोष्टींवरती जास्ती भर दिला जातो आणि त्याच्यामुळे आजकाल पेशंटचे क्युअर रेट्स ॲज आय सेड, ज्या पेशंट क्युअरही होत नव्हते 50%पेक्षा जास्त, 60, 70, 80% काही आजारामध्ये 90%पेक्षा जास्त पूर्णपणे क्युअर होतात. आणि आय बिलीव्ह इट्स अ टीम वर्क. जे काम करत आहेत, जे डॉक्टर्स काम करत आहेत, सिस्टर्स काम करत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यात सगळ्यात फॅमिली सपोर्ट हा फार फार महत्त्वाचा असतो. काही पेशंट देशाच्या वेगवेगळ्या भागामधून आमच्याकडे येतात, आसाम, नॉर्थ ईस्टपासून ट्रॅव्हल करून येतात. फॉर्च्युनेटली आपल्या देशामध्ये आता हेल्थ केअर 2 tier 3 tier सिटीमध्ये अवेलेबल आहे. आमच्याकडे कन्सल्टंट झाल्यानंतर आम्ही तिथल्या डॉक्टरांशी संपर्क साधतो आणि पेशंटचा जर ट्रॅव्हल कमी करता आलं तर तिकडे पाठवून तिकडच्या पेशंटशी कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये राहून टेलिकन्सल्टेशन्स वाढलेले आहेत. माझ्या क्लिनिकमध्ये फॉरेनचे पेशंट्स पण व्हिडिओ कन्सल्टेशन्स करतात. इव्हन मोठमोठे हॉस्पिटल जे नामांकित हॉस्पिटल्स आहेत अमेरिकेतले, तिथले पेशंट सेकंड ओपिनियनसाठी आपल्याकडे फोन करतात. सो व्हिडिओ कन्सल्टेशन्स पण होतात माझ्याकडे. आणि पोस्ट कोविड हे जे चेंजेस आहेत ना, व्हर्च्युअल कन्सल्टेशन्स, व्हिडिओ कन्सल्टेशन, पूर्ण जग जोडलं गेलेलं आहे. म्हणजे लिटरली आपण इमॅजिन नाही करायचं की आपण अमेरिकेत जाऊ शकू 3-4 दशकांपूर्वी. आता पूर्ण जग कनेक्टेड आहे. त्याच्यामुळे काय होतं की सायन्स, रिसर्च आपल्याकडे अवेलेबल नाही असं काहीच नाही आहे. जे आज अमेरिकेत चालू आहे, जे युरोपमध्ये चाललं आहे, ते सगळ्या ट्रीटमेंट आपल्याकडे आज आपण देऊ शकतो. एक प्रॉब्लेम आहे आजचा की आपले नंबर्स कॅन्सरचे इंडियामध्ये खूप वाढत आहेत. ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. आणि टाईम असेल तर मी सगळ्यांना हे सांगेल की प्रिव्हेन्शनवरती भर देणं खूप गरजेचं आहे. आपल्या देशाची लोकसंख्या पाहता पुढच्या येणाऱ्या युगामध्ये ट्रीटमेंट तर आहे सगळी अवेलेबल, पण सगळीच ट्रीटमेंट ॲक्सेसिबल किंवा सगळ्यांच्या आवाक्यातली असं नाही आहे. त्यामुळे बेस्ट काय करता येईल, ज्या प्रकारे कॅन्सर वाढत आहे एशियामध्ये, पर्टिक्युलरली चायना आणि इंडियामध्ये, हेल्थ रिलेटेड, लाईफस्टाईल रिलेटेड, ॲडिक्शन रिलेटेड, टोबॅको रिलेटेड कॅन्सर खूप वाढत आहेत. त्यासाठी आय थिंक यूथला स्पेसिफिकली मी यूथला हे सांगायचं आहे, जरी कॅन्सर हा 50 नंतरचा लार्जली आजार असेल. कालच माझ्याकडे 24 वर्षाची एक डॉक्टर कोलॉन कॅन्सर इंदोरवरून आली होती आणि आम्ही सर्जरीनंतर किमोथेरपी दिला. आत्ता एक 37 वर्षाचा यंग लॉयर आहे, त्याचा स्टमक कॅन्सर आत्ता ऑपरेट झालेला आहे. सो यंगस्टर्स आर डेव्हलपिंग दिस कॅन्सर अँड दिस इज ऑल रिलेटेड टू द लाईफस्टाईल, डाएट वी ईट. कारण फूडमध्ये अडल्ट्रेशन असतं, एन्व्हायरमेंटल ऑल्सो इज सो पोल्युटेड, पेस्टिसाइड इज यूज, बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्या हातात नाही आहेत. काही गोष्टी असतात ज्या आपल्या हातात असतात, जसे की तुम्ही एक्सरसाइज करू शकता, स्थूलपणा कमी करू शकता, अल्कोहोल, टोबॅको याच्यापासून दूर राहू शकता. की टोबॅकोमुळे इंडियामध्ये ओरल कॅन्सर इतके जास्ती प्रमाणात होत आहेत. फक्त टोबॅकोला दूर ठेवलं तरी इंडियात होणारी 30 to 40% डेथ्स ज्या कॅन्सरमुळे आहेत त्या डायरेक्टली अवॉइड करता येईल. हे मी नाही म्हणत. 2012मध्ये लॅन्सेटमध्ये पेपर पब्लिश झालेला आहे, टाटा हॉस्पिटलने कोलॅबरेशनमध्ये केला होता. फक्त आणि फक्त तंबाखू सेवन टाळल्यामुळे 40% डेथ्स ज्या कॅन्सरमुळे होतात त्या पूर्ण टाळू शकतो. म्हणजे तुम्ही बघाल, आपण जर प्रिव्हेन्शनवरती लक्ष केलं ना, तर आम्ही क्लिनिकमध्ये जर कॅन्सर पेशंट येण्याऐवजी कॅन्सर न होऊ ह्याची जाणकारी घेण्यासाठी जर पेशंट येत असेल तर आय वुड बी, म्हणजे मी सगळ्यात खुश असेल त्या दिवशी. कारण सगळ्याच गोष्टी ठीक नाही करता येतात, कंट्रोल करता येतात. त्यामुळे डाएट काय खातो, एक्सरसाइज रेग्युलर, मेडिटेशन जे काय करतं, जसं मी सांगितलं मेडिटेशन म्हणजे तुम्हाला जे आवडतं ते खुश राहा. ह्या 3 गोष्टीवर तरी जे भर दिला तरी बऱ्याच गोष्टी. आणि ॲडिक्शनला लोक का जातात का, आजकाल बघितलं बाहेर रस्त्यांवरती बघतो यूथ इज गोईंग टू टोबॅको, स्मोकिंगमुळे इंडियामधले लंग कॅन्सर. आणि असं नाही की स्मोकिंग करणाऱ्यालाच लंग कॅन्सर होतो, समोरच्याला जर पॅसिव्ह स्मोकिंग, जर स्मोकिंग करत नसेल पण तो एखाद्या स्मोकरच्या आजूबाजूला असेल तर त्या लोकांचं पण लंग कॅन्सर होण्याचा चान्स खूप वाढतो. आणि इंडिया, चायना हे जे एशियन देश आहेत यामध्ये आता लंग कॅन्सरचे केसेस खूप जास्त वाढत आहेत. आणि भयावह आहे. आपण ट्रीट करू शकतो, पण जर पाहता जी कॉस्ट बघितली आणि त्याच्यातून जे सफरिंग्ज होतात
ते पाहता मला हेच सांगायचं आहे की तुम्हाला जर कॅन्सरपासून दूर राहायचं असेल तर फॉलो प्रॉपर डाएट, गो फॉर रेग्युलर एक्सरसाइज, पॉसिबल असेल तर ट्रेनिंग देऊन ट्रेनिंग रेजिस्टंट ट्रेनिंग एक्सरसाइजेस एजनुसार. आणि जर कुठल्या गोष्टीबद्दल तुम्हाला नॉलेज नाही आहे तर गो टू एक्सपर्ट्स, गो टू द ऑन्कॉलॉजिस्ट, अंडरस्टँड अबाउट इट. काही जर शरीरामध्ये होणारे बदल तुम्हाला वाटत असेल की हे नॉर्मल नाही आहेत, तर तुमच्या फॅमिली फिजिशियनकडे जा. त्यांच्याकडून जर तुमच्या प्रश्नांची जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळत नाही असं वाटलं तर एक्सपर्ट्सकडे जा. अगदी. पण गो अँड गेट इट इन्व्हेस्टिगेटेड, टेस्ट करा, ट्राय टू डिटेक्ट. पहिल्या स्टेजमध्ये जर सांगितलं की 100% क्युअर होऊ शकतो, अगदी. पण तो पिकअप करण्यासाठी तुम्हाला पुढे येणं गरजेचं आहे. नक्कीच. आपल्याकडे वेळ कमी आहे, मात्र एक महत्त्वाचा प्रश्न राहून जाईल, तो म्हणजे तुम्ही प्रिकॉशन्स आत्ता सांगितले, मात्र आणखी एक महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर क्युअर झाल्यानंतर लोकांना असं वाटतं की आपण एकदाच सुटलो, पण त्यानंतर सुद्धा काही डाएट किंवा Yes. एकंदरीत सगळं बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे का? फार महत्त्वाचा प्रश्न विचारला. जसं मी म्हटलं की जेव्हा डायग्नोसिस होतं माझ्या क्लिनिकमध्ये किंवा कुठेही, इट शुड स्टार्ट फ्रॉम दॅट डे. की ही जी फाईट असते ही पेशंट आमच्याकडे 3 महिने किंवा 6 महिने ट्रीटमेंट घेतो. त्यानंतर सगळे स्कॅन्स वगैरे चांगले आहेत, त्यानंतर फॉलोअप असतो 3 मंथ्स 6 मंथ्स. पण ह्या दरम्यान कॅन्सर का होतो? बऱ्याचदा आता नवीन ज्या उपचार पद्धती आहेत, जी बॉडीची रोगप्रतिकारक शक्ती आहे ना, दॅट प्लेज अ इम्पॉर्टंट रोल. त्यामुळं माझा भर ह्याच्यावरती असतो की डाएट आणि त्याच्यावर एक्सरसाइज ह्या पहिल्या दिवसापासून सुरू झाल्या पाहिजेत. आणि जेव्हा ट्रीटमेंट संपते आणि स्कॅन जेव्हा चांगले असतात तेव्हा पेशंटने फॉलोअप करणं गरजेचं असतं, रेग्युलर एक्सरसाइज नक्कीच. चालू ठेवणं गरजेचं असतं. नक्कीच डॉक्टर. त्यामुळे आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकांच्या मनातल्या प्रश्नांचं निरसन झालं असणार, हे नक्की सगळ्यांचे गैरसमज दूर झाले असतील. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही या खास कार्यक्रमात आमच्या आलात आणि कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर सखोल असं मार्गदर्शन तुम्ही आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल आभार. थँक्यू. धन्यवाद. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला गंभीर आजारावरचं सखोल मार्गदर्शन डॉक्टरांनी केलं. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा NDTV मराठी.